काय सर्वांना आता कसे आज सर्वजण तर ना आज आज रविवार आहे आणि आत्ताच आमचा अभ्यास उरकला तर काय सांगायचं होतं हा आज आणि आज आम्ही ना थोडीशी कटिंग पण केली बघा ते आज म्हणजे आमचा ना कालच अभ्यास उरकलेला माझा नाही शौर्याचा हो इकडे तो इकडे आहे ना इकडे ते ना तिकडं हो का ही कालच आमचा अभ्यास उरकलेला आणि आज आम्ही सकाळी कटिंग केली म्हणजे आज सकाळीच केली म्हणजे ना आज सकाळी आम्ही सकाळी गेलो सकाळीच करतात ना म्हणून ना आम्ही कटिंग केली आणि जरा काय बोल केला का तू आता ह्याचं ना दुखायचं पण राहिलं कसं असतंय आणि कालच ह्याचा पण अभ्यास राहिलेला फक्त थोडासा माझा राहिलेला अभ्यास तो आज मी पूर्ण करून घ्यायला वाचन बिचन केलं आणि म्हणजे आताच झालं ना आत्ता म्हणजे सुरुवात केली तर ना आज मी तुम्हाला एक ना गोष्ट सांगणार आहे कुणाची गोष्ट सांगणार आहे मी मगाशी सांगितली ह्याला विचारतो इकडे ये. मी आज कुणाची गोष्ट सांगणार आहे बरं आज मी कुणाची गोष्ट सांगणार आहे कुणाची सांगणार आहे आज मी गोष्ट हा तर आज मी सावतामाईची गोष्ट सांगणार आहे हे खरं सांगितलं आणि ना ह्याला पण थोडं सांगायचं आहे आज सावतामाईचं ती म्हणजे ती सांगतो ना आम्ही आणि ना आता मी सुरू करतो बरं का गोष्टीला तर सावतामाईचा जन्म कुठं झाला तर सांगतो बरं का सावतामाईचा जन्म झाला ओसा 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 असं गावाचं नाव होतं त्या ओसा गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि मी ना म्हणजे अजून एक सांगायची तुम्हाला मी ना ही गोष्ट अख्खीच आज नाही संपविणार म्हणजे आज झालं तर संपवीन अख्खी पण जरी नाही संपली तरी त्याचा म्हणजे पुढच्या ह्याच्यात पण बनवतो इकडे आता तुला प्रश्न आहे आणि ते नंतर तुम्हाला वाटत असेल ते अरणला झालं पण खरं अरण गावाला नव्हतं झाला त्यांचा जन्म ना ओसामध्ये झालता नाही चुकलं माझंच ओसामध्ये कोणाचा जन्म झाला माहिती का परसूचा आणि जी सावतामाळी आहे का त्यांचा आरणमध्ये झाला ते सॉरी ते चुकीसाठी माफी तर आता ह्याला प्रश्न विचारू बरं का की बरोबर काय हे सावतामाळीचा जन्म कुठं झालता अरण आणि आता ऐकलं म्हणून झालं तर जाऊ द्या ते चुकीसाठी माफी मागतो तर आता नंतर काय झालं माहिती का नंतर ना एक हे काय म्हणतात आपण नंतर सावतामाळी जे आहेत का ते ना कुठं हे याला गेले ना म्हणजे ओसाला जे सावतामाळींच्या वडिलांचं नाव होतं परसू आणि परसूच्या वडिलांचं नाव माहीत नाही पण त्यांची जी वडील आहे का एका दिवशी काय झालं माहिती का ते परसू जे आहे का परसू ते त्यांच्या ना अटॅक केला एकदा म्हणजे त्यांच्यावर ना हल्ला केला एकदा अटॅक केला चोरांनी ठोका चाललं हे लगेच अटॅक केला चोरांनी आणि नंतर चोरांनी अटॅक केला का त्यांचं ना म्हणजे इतकी ते लई डेंजर चोर होते एक तर कधी त्या ओसा गावामध्ये चोरीच झाली नव्हती आणि ते इतके डेंजर चोर होते ना त्यांनी म्हणजे जवळजवळ सगळं असं चोरी म्हणजे ना सगळे चोरून घेत होते आणि जी पण त्यांना मध्ये थांबवले येईन का किंवा वरडावरडी करीन का त्यांना डायरेक्ट मारून टाकायचे एकदम हिटलर बने आणि ना नंतर काय झालं माहिती का त्यामुळे ते ना जी अरण त्या ना आणि जी आहे का हे आई वडील आहे का परसूचे जे आई वडील आहेत का ते हे त्यांना 2 मुलं होते एक परसू नावाचा एक परसू छोटा होता आणि एक डोंगर नावाचा तो मोठा होता डोंगर सारखाच ते म्हणजे मोठा होता ते जसं की मी मोठा आहे ना आणि तो हे आहे तो छोटा आहे ना तसंच म्हणजे आणि तो डोंगर आहे का तो मोठा होता आणि परसू छोटा होता असंही झालं का नंतर ना तो डोंगर आहे का काय केला माहिती का तो डोंगर आणि हे सगळे आहेत का त्यांची फॅमिली ते बाहेर म्हणजे पळायला लागले जवळजवळ सगळेच पळत होते त्या गावातनं ओसामधनं ते पळायला लागले आणि त्या म्हणजे लय गर्दी होती तिथं तर तो जो डोंगर आहे का तो कुठंतरीच गायब झाला म्हणजे ना असं त्या आता गर्दीत ना तो हरवला म्हणजे तो मोठेच होता पण असं कुठंतरी गेला त्याच्या फॅमिलीपासून पण जो परसू आहे का तो त्याच्या फॅमिली बरंच होता म्हणजे त्या आई वडिलांबरोबरच होता तर तो ना त्या परसू आहे का तो चलत चलत गेला आणि तो आहे का डोंगर तो कधी मिळालाच नाही परत तर आता ह्याला परत नेक्स्ट क्वेश्चन विचारतो इकडे ये लवकर ये फास्ट तर आता नेक्स्ट क्वेश्चन विचारतो हे ह्याचं परसूच्या मोठ्या भावाचं नाव काय होतं सांगा आता तुम्ही पण हे पॉज करून सांगा काय होतं हा त्याचा आन्सर बरोबर आहे तुमचं पण आन्सर बरोबर असेल मी बघतो कमेंटमध्ये कोणी बरोबर आन्सर दिले आणि नंतर काय होतं माहिती का कसं चाललाय लगेच कुठं चाललाय आणि नंतर काय होतं माहिती का नंतर ना नंतर काय झालं माहिती का ते परसू आहे का परसू तो काय करतो माहिती का तेव्हा आई वडिलांना घेऊन जातो ना आणि आई वडिलांना घेऊन म्हणजे जातो ना तेव्हा ना कोणत्या तो म्हणजे वडिलांना पहिल्या ते जिथं पण वाट दिसन का तिथं ते चलतच राहते तो आणि नंतर तिथं ना एक ही दिसतं बघा त्या परसू आहे का परसू त्याला ना एक ही वाट काय मध्ये ते म्हणजे असं ना
परसूचे जे वडील आहेत का वडील, ते वडील आहे का त्यांना नाही एक असं म्हणजे रोड रोड आहे का एक रोड जो आहे का तो ना पंढरपूरचा रोड दिसतो त्यांना, पंढरपूरचा रोड म्हणजे पंढरीची वाट, त्याला पण पंढरीची वाट असते ना ते दिसत म्हणजे ते ना ती वाट असते ते हे जे चाललेले असतात का. आणि मग ते तसंच चलत जर जाते तर ते लगेच त्या परसूला म्हणते अय परसू ही तर आपली पंढरीचीच वाट आहे. आणि मग ते लई खुश होते आणि ती चलत चलत जातात बरं का. आणि तिथं एक अरण नावाचं एक गाव असतं. आणि त्या अरण गावाच्या ह्याच्यात ती थांबते तो मग. आणि तिथं तिथलचे लोक पण लय चांगले असतात, ती चांगलं बोलते त्या ह्यांच्या बरं आई वडिलांबरं. आणि ते आहे का ते परसूला पण एक काम देते तर. पण अजून एक गोष्ट म्हणजे ते ना डोंगर आहे का तो परत भेटतच नाही कधी, तो परत कधी भेटतच नाही. म्हणजे परसू आहे का, परसू ना म्हणजे परसू मोठा म्हणजे चांगला जवळजवळ मोठाच झालेला असतो पण एवढा पण नसतो. आणि त्याला गावातली लोक ना आधी काम पण देतात आपल्या शेतात, म्हणजे शेतातलं काम पण देतात आणि पैसे देतात, त्यांची मदत करतात. आणि तिकडचे लोक चांगले असतात म्हणून त्याला ते घर पण देतात राहायला. आणि म्हणून ना ते तिथंच ना म्हणजे राहते तर. आणि मग तिथं ते म्हणजे शिफ्ट होते थांबायच्यासाठी, तिथंच राहते तर. आता ह्या नेक्स्ट क्वेश्चन ह्याला आता मी तुम्हाला पण विचारतो बरं का, व्हिडिओ पॉज करून म्हणजे आता लगेच नका करू. हे प्रश्न विचारला की व्हिडिओ पॉज करा, कमेंटमध्ये सांगा इकडे ये. प्रश्न आहे तुला, काय प्रश्न होता. हा ना ही ना परसू जी परसू आहे का त्याला त्यांचे ना त्यांना कोण परसूला कोण म्हणजे कोणत्या गावात गेलता परसू. हा ह्याचा आन्सर करेक्ट आहे. तुमचा आन्सर पण करेक्ट असं असं वाटतंय पण आम्ही कमेंट बॉक्स चेक करतो. हे इकडे यायला का अजून एक क्वेश्चन आहे बरं का ह्याला, की ना जे आहे का काय म्हणायचं तुम्हाला, जे आहे जे आहे काय म्हणायचं होतं हा अरण गावामध्ये तर आहे बरं का. पण ना त्याला काय काम दिलं त्यांनी, शेतात काय काम दिलं. हा राईट, खुरपायचं वय नसतं म्हणजे शेतातलं काम दिलं तर ह्याचा आन्सर एक गलत झाला, चुकीत झाला. ह्याला एक फटका देतो आता. आलं लगेच ठेव. तर नंतर त्याला फटका देणार आहे बरं का. पण तुमचा आन्सर बरोबरच असं असं वाटतं मला. तुम्ही कारण की व्हिडिओ बघितला ना आता, हे व्हिडिओ बघितला का तुम्हाला सगळं म्हणजे जवळजवळ अर्धी तरी गोष्ट समजून. म्हणजे मला पण एवढं माहित नाही पण मला जेवढं माहिती आहे का तेवढं मी तुम्हाला सांगतोय. आणि नंतर काय झालं माहिती आहे का, जे जे आपण कुठं होतो तर हा नंतर काय झालं माहिती आहे का, त्याचे परसू आहेत का परसू परसू आहे का ते काय म्हणाला माहिती आहे का परसू, की ना त्याला काम दिलं ना तर जे त्यांनी मोठं म्हणजे ते मोठा झाला का आता चांगला तर ना तो देवभक्तीतच म्हणजे जुन्या काळाचे लोक कसे असायचे सगळे देवाच्याच ह्याच्यात असते का नाही जे देवाच्या ह्याच्यातच. तर नंतर ना आणि तो लय जुना काळ होता ना, म्हणजे 1100 मधला काळ होता, म्हणजे पार लय जुना काळ होता. आता तर 20 चालू आहे 2020 म्हणजे 2025 चालू आहे ना पार आता. आणि तो म्हणजे 1200चा काळ होता पार, शिवाजी महाराजांच्या पण आधीचा. नंतर काय होतं माहिती का, जे काय हा नंतर ना ते जे आहे का कोण बघा परसू आहे का, परसू चांगला मोठा होतो बरं का. आणि त्याचं ना मग ना हे त्याचं ना म्हणजे त्याचं ना लग्न आता त्याचे आई वडील म्हणते आता ह्याचं लग्न करून टाकवतं. तर त्याचं लग्न पण म्हणजे ते लग्न करून टाकते तर लग्न कोणाबरोबर करते सांग बरं. काही काही खोटं सांगते नीट. तर नागू कोण होती माहिती का, ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं कळण नागू कोण होती. तर ना लग्न ना नंदिती 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 का असंच काहीतरी नाव होतं बघा, ते मला एवढं माहित नाही. पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे क्लिअर करून देतो. नंदिती बाई असं काहीतरी नाव होतं बरं का. ती नाव म्हणजे ती जी आहे का तिच्याबरोबर तिचं लग्न होतं. ती भेंडी गावाची होती बघा, भेंडी गावाची. आता ह्याला परत एक नेक्स्ट क्वेश्चन आहे. ना परसूचं लग्न कोणाबरोबर केलं, इकडे या इकडे या कसा आलाय. आता बघतो परसूचं लग्न कोण म्हणजे परसूचं लग्न कोणाबरोबर केलं. तुम्ही पण व्हिडिओ पॉज करून सांगा कोणाबरोबर केलं सांग. सांग 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 कोणी कोणी नंदिती नाही. हा बराबर बराबर बराबर. आणि तुम्ही पण हेच केलं असेल तर तुमचं पण बराबर असेल. तुमचं पण बराबर असेल. आता जा हो का यायला लगेच जाऊ दे. त्याला नेक्स्ट क्वेश्चन पण त्याला विचारायचं पण ते नंतर विचारतो, थोडासा वेळ घेऊन विचारतो ना म्हणजे त्याला कळतंय का नाही बघावं लागेल ना आपल्याला. आणि नंतर काय होतं माहिती का, नंतर आहे का आपला उठतो जरा बसलो होतो थोडंसं म्हणजे लई कटाळा आलता म्हणून बसलेलो, पाय लई गळून आलते ना हे म्हणजे असं गळून आलते का मग काय माहिती बसलेलो. आणि नंतर आहे का जी नंदी आहे का जी
म्हणजे त्याच्याबरोबर लग्न झालं का, ते कोणत्या गावाची होती माहिती का, ती भेंडे गावाची होती बरं का. म्हणजे गावाचं नाव होतं भेंडे, अरणच्या जवळचं होतं ते गाव. आणि नंतर काय होतं माहिती का, ते गावात ते म्हणजे गावाचं ते नाव आहे ना, तर त्यांचं लग्न पण होतं. आणि ते आहे का, ते आपल्या म्हणजे जे असतं का ते चांगलं हे करत म्हणजे ना, त्यांचं चाललं होतं, सुरळीत चाललं होतं त्यांचं. आणि नंतर त्यांना एक मुलगा होतो, एक मुलगा होता त्यांचं, त्याचं नाव काय असतं, श्री संत सावतामाळे. राईट, असं करेक्ट आहे. आणि त्यांचं नाव असतं सावतामाळी. एकदम असे छान असे बाळ असे तो. आणि नंतर ना ते ते आहे का, ते बाळाला आहे का, जेव्हा पण ते शेतात त्यांचं काम म्हणजे आता पहिलं कसं असायचं की आत्तासारखं नसतं ना, की ना कोणी पण शेती करू शकतं, कोणी पण काही पण करू शकतं, जॉब करू शकतं, काही पण करू शकतं. तसं जी माळी आहेत का, माळी, ते ना म्हणजे आपण सावता माळी असंच लावलंय ना आपण, ती माळी आहे का शब्द, ते असंच लावलाय म्हणजे लावलाय ना. तर ती जी माळी होते का, माळी, त्यांचं काम काय होतं माहिती का, त्यांचं काम ना हे होतं बघा, काय म्हणतात आपण, त्यांचं काम ना हे शेतातलं होतं, म्हणजे मळा सांभाळायचं, मळा का नाही, मळा सांभाळायचं काम माळा होतं. सांभाळायचं. आता ह्याला ना परत एकदा थोड्या वेळाने प्रश्न विचारतो. तर ना नंतर काय होतं माहिती का, त्याचं माळा सांभाळायचं काम असतं ना, तर नंतर ना ते जे आहे का, माळा सांभाळायचं काम असतं. आणि ते जेव्हा हे होतं का, तेव्हा ते छोटे असते, छोटे होते का, तेव्हा ना त्यांच्या छोटेसे असे म्हणायचे, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. तिला भारी म्हणजे लय भारी असं म्हणायचे बरं का. माहितीये का, पांडुरंग हरी. लय भारी म्हणायचे, असे छोटे होते ना तेव्हा, म्हणजे आमच्या लय छोटे बरं का. कारण की त्यांचे जे वडील आहेत ना परसू, ते पण तसंच होते ना, म्हणजे भक्ती. हा ते म्हणजे जवळजवळ ना सगळे म्हणजे असे भक्तीच म्हणजे भक्तीच होती ना सगळ्यांना, म्हणजे असं तेव्हा पांडुरंगाची जास्त भक्ती करायचे. आणि एखादं नंतर काय होतं माहिती का, नंतर ते हे आहे का सावतामाळी, ते मोठे होते तर मोठे होते तर. आणि नंतर मोठे झाले का, ते पण असे मोठे झाले का, मोठे झाले का ते पण ना हे करतात, काय म्हणतात तुम्हाला, मोठे झाले का त्यांना ते पण एकदा ना त्यांचं पण आता ना, आता हे लग्न म्हणजे त्यांचं पण लग्न ठरतं. हे लई शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला गोष्ट, म्हणजे तरी तुम्हाला अजून फुल फॉर्ममध्ये पाहिजे असं तर तसं पण सांगा, मी ती पण येतो, म्हणजे मला पण थोडं माहिती आहे ना. तर ना नंतर ते मोठे होते तर, आणि त्यांचं पण लग्न होतं, म्हणजे त्यांचं पण लग्न करते तर. पण ना ते लग्न ना, आता लग्न पुन्हा बन करते ते माहीत नाही, तुला माहिती का. त्यांचं लग्न नागुणाच्या मुलीबरोबर. काही बी बोलतंय येड, काही बी बोलतंय येड. त्याचं नागूच करतंय ही. तर ना तुम्हाला सांगतो नागू पण कोण होते, त्यांचं लग्न होतं का, हे ना कुणाला पण नागूच करतंय दिसतं मागापासून पण. आणि जर काय माझ्या आत्ता पण चुका झाल्या असले का, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी बघतो, म्हणजे नीट बघतो आणि तुम्हाला नीट सांगतो. एवढं पण मला माहित नाही ना म्हणून. तर जाऊ द्या, ते मी तुमचं ही जी मेन सांगितले का, की ना औसा गावात म्हणजे औसा गावात त्यांच्या हे झालं तर परसू, ती बरोबर आहे बरं का एकदम. फक्त मला ना जी परसूची जी आहे का, म्हणजे परसूची जी जे सावतामाळींची जे आहे का, त्यांचं एवढं माहीत नाही. आणि त्याची ह्याचं पण माहीत नाही बघा. कोण माहिती का, कोण आता सांगितलं तुम्हाला, कोण कोण, हा सावतामाळीची जी आहे का हे सावतामाळीची पत्नी, त्यांचं पण माहीत नाही मला. पण त्यांचं लग्न करते बरं का नंतर सावतामाळीचं. आणि सावतामाळीचं लग्न झालं का, सावतामाळीचं लग्न झालं का की ना, ते ना म्हणजे लहानपणापासून अजून एक किस्सा सांगायचा राहिला, की ना लहानपणी आहे का, जेव्हा ते छोटे होते का, तेव्हा किस्सा झाला बरं का. कोणता माहिती का, एक किस्सा होता की ना, ते आहे का सावतामाळी काय करायची माहिती का, की ना एकदा ना ते म्हणले की ना, मला ना पांडुरंगांना एकदा भेटायचंय स्वतः. की पांडुरंग मग ते काय करायचं माहिती का, शेतातलं जे सगळ्या आई वडिलांना जी मदत करत असतात का, ती मदत करून ना ते नुसतं पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असं म्हणत जाते. म्हणजे एका ह्याच्यावर बसून असे, म्हणजे ते पूजा करते ते त्यांच्या मित्रांना घेऊन. पूजा केली का काय होतं माहिती का, त्यांना वाटायचं पांडुरंग साक्षात भेटतील. पण नंतर परसू आहे का, परसून त्यांनी ना आधी खवळलं त्या ह्याला, की ना तो म्हणायचा की मला ना ह्याला भेटायचंच आहे, पांडुरंगांना भेटायचंच आहे, म्हणजे पांडुरंगांना मला भेटावाच लागेल असं म्हणायचं बरं का तो. आणि नंतर काय केलं माहिती का, त्यांनी ना आहे का तो कोण बघा, सावतामाळी आहे का, त्यांनी काय केलं म्हणजे जे परसू आहे का, सावतामाळीचे वडील आहेत का परसू, त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी ना आधी आपलं ना जे देवघर आहे का तिथं ना त्याला नेलं बरं का, त्या ह्याला सावतामाळीला. आणि त्यांना म्हटलं इकडं बघ, मला तू ना असं म्हणजे त्याच्या भाषेत ना घसरला म्हणजे ना वायाला गेला आता सगळा. ते म्हणतो काय केलंय मी, काय केलंय मी, काय झालं, काय केलंय मी, असं म्हणतो तो सावतामाळी त्या परसूंना म्हणतो, परसू जे आहेत का त्यांना म्हणतो की ना काय केलंय मी, मला सांगा की मी काय केलंय. तर तो काय म्हणतो, ते काय म्हणते माहिती का, परसू काय म्हणते माहिती का, की ना
आपल्याला ना पांडुरंगाने काम दिलंय मळा सांभाळायचा तुम्ही. आणि जर तुम्ही ते पांडुरंगाचं कामच नसेल करा तर मग पांडुरंग कसे म्हणजे भेटते. आणि म्हणून मग तेव्हापासून तो परत सुरुवात करतो कामाला. आणि तो इतके म्हणजे हे पांडुरंगाच्या नावात इतके हेवी होते ना, लय म्हणजे असं रुजूनच जाते ते एकदम. आणि मोठं झालं का त्यांचं लग्न लग्न होतं. आणि लग्न झालं का नंतर ना त्यांना ना एक छोटीशी लहान मुलगी होती. इकडे या आता, इकडे या. तर ना आता ह्याला प्रश्न विचारतो, थोडेसे प्रश्न विचारतो. काय होता बघा मला विचारायचा होता हा, की ना हे आहे का कोणतं विचारायचा होता. परसू परसू जो आहे का परसू परसूंच्या मुलाचं नाव काय होतं. परसूच्या मुलाचं काय होतं. चौदामाळी. हा राईट. आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगायचं, मी दरवेळेस नाही म्हणत. नको विचारत जायला प्रश्न. आणि नंतर काय होतं माहिती का, आणि अजून एक विचारायचं बघा. जे आहे का जे हे जे आहे का जाऊ द्या, तुला एक विचारायचं ह्याला थोडंसं माहिती का बघत होता. म्हणजे मला माहिती आहे सावतमाळींच्या म्हणजे सावतमाळीला मुलगा होता का मुलगी. मुलगी. आता मी मुलगी निघलं म्हणून सांगते. त्या मुलगीचं नाव होतं त्या मुलीचं नाव काय होतं सांग बरं. नागू. जसं नागू नागू करतोय तर हा त्या मुलीचं नाव होतं नागू. काय होतं मुलीचं नाव. बरोबर होतं की मग माझं. आपण बरोबर होतो पण सारखं मागापासून नागू नागूच करत होता. आणि नंतर ते मग असं म्हणजे नागू त्यांना मुलगी होती. आणि नंतर ना ते असं म्हणजे पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी असं म्हणत म्हणत ना ते ना लय असं म्हणजे त्यात विलीन होते तर. आणि एक अजून काय होतं माहिती का, एकदा ना पांडुरंग आहेत का स्वतः त्यांच्या माळ्यात जाते तर. आणि ती परीक्षा घेत असतात ना, तर ते माहीत असेल त्यांनी छाती म्हणजे असं छातीत त्यांना लपेलं म्हणजे त्यांना लपित असते बघा. ते तुम्हाला माहीत असेल, ते एवढं नाही सांगत मी तुम्हाला. आणि ना नंतर शेवटी आहे का त्यांना एक टायफॉइड म्हणून आजार होतो बरं का. आणि ते मग ते मग ना हे होते तर नंतर का ते ना मग हे होते तर म्हणजे जाते तर म्हणजे त्यांना टायफॉइड हा आजार होतो. तर आता ह्याला प्रश्न विचारतो, इकडे ये लवकर. तर त्यांना आता प्रश्न विचारतो, लवकर ये. ह्याला प्रश्न विचारत होता बरं का. सावतमाळीच्या मुलीचं नाव काय होतं. नागू. मी बरं सावतमाळीच्या मुलीचं नाव काय होतं बाळा. नागू. आणि ना अजून एक विचारतो, जे आहे का सावतमाळीच्या वडिलांचं नाव काय होतं. परसू. आणि परसूच्या भावाचं नाव काय होतं. डोंगर. आता झाला जरा अवघड विचारतो. सावतमाळीच्या वडिलांच्या मुलाचं नाव काय होतं. मोठ्या मुलाचं नाव काय होतं. डोंगर. असं म्हणजे त्याला कन्फ्युजन निर्माण होईल ना म्हणून असं प्रश्न विचारतो. तर आता एवढेच प्रश्न करतो. तुम्हाला कसे कमेंटमध्ये ना मी प्रश्न म्हणजे ना प्रश्नाचे उत्तर देत जावा. म्हणजे द्या आम्हाला, म्हणजे आम्हाला पण समजा तुम्हाला समजलं का नाही. तर जरी हे समजलं नसेल तरी कमेंटमध्ये ना डबल म्हणजे सांगा आम्हाला समजलं नाही असं पण म्हणा. म्हणजे असं सांगा, आम्ही डबल सांगतो तुम्हाला अजून चांगलं एक्सप्लेन करून. तर आज इथंच थांबतो. आज लय म्हणजे आज ना हे एवढंच मला म्हणजे माहिती आहे. तरी ती लय झालंय म्हणजे शॉर्टकटमध्ये लय सांगितलं तुम्हाला. शॉर्टकटमध्ये ना शॉर्टकटमध्ये सांगितले का. लय शॉर्टकटमध्ये सांगितली. आणि आता भेटूया आपण पुढच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर आजचं कसं वाटलं ते पण सांगा. आणि ही स्टोरी कशी वाटली सावतमाळींची ती पण सांगा. आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय फॉलो केल्याशिवाय या व्हिडिओला जाऊ नका. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. तर ना आता सर्वांना बाय बाय, धन्यवाद. तर ना थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. तर नंतर अजून काय सांगायचं तुम्हाला, एक लास्ट गोष्ट बरं का. लास्ट गोष्ट सांगायची की ना तुम्ही ना तुम्हाला असेच इंटरेस्टिंग म्हणजे आमच्या गोष्टी कशा वाटतात ते कमेंटमध्ये सांगा. चांगल्याच वाटत असतील असं मला वाटते, पण तरी सांगा. आणि आम्हाला ना कमेंट करीत जावा की ना अजून आम्हाला ह्याची पण सांग ना. म्हणजे आम्हाला गोष्टी सांगायला आवडतं तर ह्याला पण आवडतं, ह्याचं पण आता हे राहिलंय तोंड राहिलंय. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबतो. धन्यवाद.